नाही पण तरी सुद्धा असं कसं या आठवणी तर विसरताच येत नाही तो. पण ते गाणं वगैरे गायले होते सोसायटी डेला? नाही नाही गाणं नाही, पण तो मिमिक्री किंवा असं हे निवेदन वगैरे करायचा. अरे वा. मग निवेदन करताना तुमच्याचकडे बघायचं असं मला वाटायचं. तुम्ही काही टेलिप्रॉम्प्टर आहात का? असं तुम्हाला वाटायचं. त्यामुळे बरं, हे तुमच्याकडे बघून बोलायचे. मग तुम्हाला हिंट झालं होतं काहीतरी यांच्या मनात आहे. पण यांच्या मनात आहे हे तुम्हाला कधी कळलं? मी तर डायरेक्ट प्रपोजच केलं ना. कारण मला तुमच्या दोघांच्या मध्ये उंदीर वगैरे कोणी मदतीला नव्हतं? कोण नाही. कुठे केलं प्रपोज? देवळात. कोणी नव्हतं तेव्हा? कोणी नव्हतं. तुम्ही दोघेच दर्शनासाठी गेले होते? पण ते काय असं ठरवून नव्हतं. नाही, कोइन्सिडेंटली असं झालं की ती होती. आणि मला असं मी प्रॅक्टिस करतच होतो की कधी असा चान्स मिळाला तर विचारून टाकायचं. म्हणजे काय हो नाही होईल ते हेच आपल्याला माहित नाही. मग काय झालं? मग काय नाही, मी त्याला म्हटलं जरा विचार करते. आणि मग तुम्ही असं ठरवलं होतं का की होकार असेल तर 10 घंटा वाजव वगैरे? नाही, मी जातो वरती 10 वेळा घंटा वाजव. मी त्याला ऑफिसचा माझा नंबर दिला लगेच. ह्या नंबरवर उद्या तुम्हाला कॉल. मग दुसऱ्या दिवशी फोन केला त्याने? फोन केला. मग तुम्ही काय म्हणाला? त्यानंतर आम्ही भेटलो एका रेस्टॉरंटमध्ये. यांनी जेव्हा तुम्हाला गणपती मंदिरात प्रपोज केलं त्यानंतर तुम्ही घरी सांगितलं हा विषय? हो, त्याच दिवशी नाही, 15 तारीखला आम्ही भेटलो. आधी त्या दिवशी सांगितलं मी. 15 तारीख? 15 जानेवारी. 14 जानेवारी रात्री त्यांनी मला विचारलं. 15 जानेवारीला आम्ही त्याने फोन केला. मग तो ऑफिसमधनं येताना आणि माझं ऑफिस सुटताना आम्ही पार्ल्याला भेटलो रामकृष्ण हॉटेलमध्ये. अरे वा वा. तुमचं म्हणजे गणपती रामकृष्ण सगळं ते. वा वा. तुम्ही देवळात आता राहत नाही ना? मग काय झालं पुढे? मग जरा बोलणं झालं, त्याच्यावरनं मी त्यांना होकार दिला लगेच तिथेच. हा, तिने लगेच. तुम्हाला माहिती होतं की होकार येईलच? नाही नाही, असं काही नव्हतं. असं काही माहिती नव्हतं. टेन्शन होतं. आणि ओके, होप्स थोडेसे झाले होते कारण तिने लगेच तिथेच नाही म्हणून ती सांगू शकली असते ना, तर संपलं. पण तिने दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि नंबर दिला, त्यामुळे होप्स होते. त्यामुळे मी जस्ट नवीन नोकरीला लागलो होतो आणि तुम्ही माझा अपॉइंटमेंट लेटर पण घेऊन गेलो होतो बॅकअप म्हणून की बाबा बघा मी आहे सीए झालो आहे. सीए तेव्हा मी झालो नव्हतो, एक ग्रुप बाकी होता, पण नोकरी आहे, हा माझा पगार आहे. त्यामुळे असं आता आम्ही सीए करताना म्हणजे हेच सगळ्या गोष्टी लक्षात, म्हणजे प्रेम वगैरे तर नंतर, आधी हे बाबा स्टेबिलिटी हे ते ह्या हिशेबाने असं. त्यामुळे प्रिपॅरेशन गेलं होतं, पण तशी काय गरज लागली नाही. पण 20 वर्षात या कधी चिडत वगैरे नसतील? कधीच नाही रागवत? चेहऱ्यावर कधीच नाही. घंटानाद झालाच नाही? कधीच नाही. आणि तुम्ही? मी पण तसा शांतच आहे. खूप शांत आहे तो पण. हो का? फार, म्हणजे कधीच चिडत नाही. इव्हन मुलावर पण कधीच चिडत नाही. काय मार्क कमी मिळाले तरी चिडत नाही, चांगले मिळाले तर पण खूप अति आनंद पण नाही. ओके, असा स्टेबल आहे तो एकदम. या सगळ्या गप्पा सुरू असताना आता पहिला खेळ कुठला बघूया. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार. आधी एक एक टॅग ठेवा त्याच्यावर. 8 वस्तू आहेत, 4 संधी, 4 टॅग घ्यायचे. त्यामध्ये 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू आणि तेवढे पैसे तुम्हाला. सगळ्यांची मदत घ्या. 2000 रुपये मिळाले. असं वाटलं ज्या दिवशी या पास झाल्या त्या दिवशी? खूप आनंद वाटला. हो ना? रिझल्ट आला तेव्हा खूप आनंद झाला असेल ना? पहिला फोन आला, पास झाले. बरोबर, व्हेरी गुड. अरे वा, किती छान. आता तुम्ही काय करता? मी माझं दुकान आहे झेरॉक्सचं स्टेशनरीचं. आणि तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे आणि मोकळ्या वेळेत 2 मुलांचं क्लास घेते आणि शिवणकाम शिकवताय? हो, शिवणकाम करते. थोडंसं जे काय असेल ते सोशल वर्क असेल ते करत असते. पण मग मला सांगा, मग 12वी पर्यंत गेलात तुम्ही? 12वी केली ना. 12वी मध्ये 43 मिळाले, 43% मिळाले. काय केलं, कॉमर्स की आर्ट्स? कॉमर्समध्ये. कॉमर्समध्ये? आणि आताही मी कॉमर्सच घेतलंय. मग आता बीकॉम करताय? हो, बीकॉम करते. मला खूप शुभेच्छा. थँक्यू. ते छान. तुमचे सगळे हिशोब तपासणार. आता मी आणि माझा मोठा मुलगा आम्ही दोघंही 13वीला आहोत. काय सांगताय? मला खात्री आहे तुम्ही ग्रॅज्युएट होणार. माझी तरी इच्छा आहे की मी पूर्ण करावं असं म्हणा. करा ना, करायलाच पाहिजे. करणार. आता सगळ्यांचं सहकार्य चांगलंच मिळते मला, त्यामुळे खूप आभारी आहे सगळ्यांचे मी. खास करून मिस्टरांची, कारण मेन म्हणजे माझं लेक्चर रविवारी असतं आणि रविवारचा 8 ते 2 वाजेपर्यंत ते कॉलेजची वेळ आहे आणि त्यावेळेला मी निघून जाते. मला सांगा, आता बरं वाटत असेल ना तेव्हा प्रपोज केलं होतं? पण तुम्ही प्रपोज केल्यानंतर ह्यानी लगेच होकार दिला? हो, लगेच? हो, मी होकार दिला, पण आमच्या घरून खूप प्रॉब्लेम झाले होते तेव्हा, त्यावेळेला. कारण माझ्या घरात 2 भावांचं अरेंज मॅरेज झालं होतं
आणि मी एकटी होती जी लव्ह मॅरेज, त्यामुळे थोडासा विरोध होता. अरे पण मला सांगा, ह्याने प्रपोज केल्यानंतर तुम्ही यांना होकार लगेच दिला होता? हो, साधारण, कारण मलाही ते पसंत होते. का हो? असंच काहीतरी असेल ना कारण. बोलणं चांगलं होतं, चांगलं म्हणजे स्वभाव माहीत होता मला सांगा, आधी. घरच्यांना न सांगता तेव्हा फिरायची ठिकाणं कुठली होती तुम्ही? नाही, आम्ही जास्त फिरलोच नाही. आम्ही 3 वर्षानंतर इतरांना कळलं, पण 3 वर्षात एक नाटक पाहिलं होतं आम्ही, एक ऑर्केस्ट्रा पाहिला होता आणि एक सिनेमा पाहिला होता. पण आता मला तुम्हाला दोघांना विचारायचं, तुमच्या दोघांपैकी घरामध्ये आवाज कोणाचा मोठा आहे? माझा. आणि जसं जशी एक एक इयत्ता पास होत आहेत ना, तो आवाज हळूहळू आणखी वाढणार आहे. वाढून द्या. पण ह्या अभ्यास करत असताना तुम्हालाही अभ्यासाला बसा सांगत नाही नाही असं नाही, मी काय. आता त्यांना प्रपोज ती केलं बोलली होतं आहे? की आता मी त्यांना म्हणाले होते की तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला कुठे अडकलं तर मी आहे, तुम्ही अरे 10वी वा. पूर्ण करा. परीक्षा द्या म्हणून बोलत आहे. असाच उत्तरोत्तर या घराची प्रगती होत राहो, हीच देवाकडे हेच मागणं करूया. आणि पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. 8 टॅग आहेत, 8 वस्तूंवर ठेवा. 8 वस्तू आहेत, 4 संधी आहेत. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू तुमच्या. सगळे मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. SYची पुस्तकं न्यायला मदत होईल. 50 रुपये. आता 3 संधी शिल्लक आहेत. 1 रुपया मिळाला पाहिजे. ₹2000. आता 2च संधी शिल्लक आहेत. 5 रुपये. आता 1च संधी शिल्लक आहे. हे बदलायचंय. बघा, संधी द्यायला तयार आहे मी. बघा, बदला. नको. बघा, तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. नको राहू दे हेच? सगळ्यांचं. हो, हेच. अभिनंदन. 1 रुपये. 2056 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. बरं, आता तुम्ही आरोप करायचे. हा, काही नाही, जात नाही म्हणून ती सारखी फोन करून बोलेल की या वहिनी या म्हणून. वेळच मिळत नाही ना, तर मी चिडचिड करते मग. अच्छा, चिडचिड करते. याला म्हणतात तक्रार. हे मान्य आहे तुम्हाला? नाही मान्य नाही. नाही मान्य? यायलाच पाहिजे ना. हा, यायलाच पाहिजे ना. मी एवढा आग्रहाने आज आग्रहाने बोलवते तर आज यायलाच पाहिजे ना त्यांनी. एरवी पण बोलवते तर त्या येत नाहीत ना. काय जादूच झाली आज. हो. तक्रार तर काही नाही. आई खूप गोड आहे आणि खूप सांभाळून घेते. काहीच तक्रार नाही. नाही. बरं, हात कोणाचा लागतो, बाबांचा की आईचा? दोघांचा. अजून कोण बोलणार? शिल्पा मनोहर मतलब बहुत बेस्ट फ्रेंड है, पर बहुत ही ज़िद्दी है. जो चीज़ बोलूँ कि नहीं कर, वो ज़रूर करेगी. जैसे किसी को हेल्प करना और वो खुद ही फंसती है. तो ये चीज़ इसमें बहुत बुरी है, बहुत ज़िद्दी है. सुनती नहीं है और खुद फंसती है, फिर बाद में रोती है. बोला आता, काय म्हणणं आहे तुमचं? ना, असं तर कधी जाणवलं नाही. म्हणजे एक त्यांना बोलू द्या कधीतरी. असं तर कधी जाणवलं नाही की काय तिने काम केल्याने कुठे अडकले, असं तर नाही. आज एकदम विचारपूर्वक करते. खूप बाजू घेत आहे आज. बरं, आता अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हा, घ्या एक चिठ्ठी उचला. मराठी चित्रपटाचं नाव आहे. अभिनय करताना ओठांची हालचाल करायची नाही. 2 अक्षर. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. गाणं. आकाश. पाऊस. आत गेलो तर सगळं जसंच्या तसं आहे. म्हणजे 1200 सालातल्या गोष्टी अजूनही तशाच्या तशा आहेत. त्या राणीची बेडरूम बघायला मिळाली आणि मला खूप वाईट वाटलं की ह्यांचा 800 वर्षापूर्वीचा इतिहास आहे तो यांनी असा जपून ठेवला आहे. आपला 400 वर्षापूर्वीचा इतिहास आपण जपून ठेवू शकलो नाही. सो हे झालं की याच्याबद्दल काय करू शकतो आपण, आपल्या पद्धतीने काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तर आपल्याला जे येतं, मला चित्रपट लिहिता येतो तर तो मी लिहिला. पण हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आयुष्यात, कारण इतर कुठलंही काम इतकं महत्त्वाचं मी कधीच समजलो नव्हतो. कारण ती भावना जी आहे ती खूप पोट तिडकीने आली आणि खूप मनापासून आली.